या काळात तुम्ही जगात कुठेही असाल, ढगाळ वातावरण असो, सूर्य चमकत असेल, पाऊस पडत असेल किंवा बर्फवृष्टी होत असेल, परंतु सर्वात मोठे सत्य हे आहे की पृथ्वी सतत गरम होत आहे. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की आत्तापर्यंतचा रेकॉर्डवरील फेब्रुवारी हा सर्वात उष्ण महिना आहे आणि तो फक्त एक महिना नाही तर गेल्या 9 महिन्यांपासून प्रत्येक महिन्याच्या सरासरी तापमानानुसार सर्वात उष्ण महिना म्हणून नोंद होत आहे आणि त्याची सुरुवात जून 2023 पासून झाली आहे. तेव्हापासून पृथ्वीच्या तापमानात वाढ होत आहे, ज्यामुळे अंटार्क्टिकाच्या लिव्हिंगस्टोन आयलंडमध्ये बर्फावर पडलेला हा लेपर्ड सील लोकसंख्येपासून दूर आहे, परंतु मानवामुळे निर्माण झालेल्या हवामान संकटाचे परिणाम येथेही स्पष्टपणे दिसून येत आहेत. तापमानात वाढ झाल्यामुळे हजारो वर्षांपासून पृथ्वीच्या ध्रुवावर साचलेला बर्फ वेगाने वितळत आहे, ज्यामुळे समुद्राची पातळी कमी होत आहे आणि ते जगासाठी धोक्याची घंटा वाजवित आहे. CS3 मधील आकडेवारीवरून असे दिसून येते की गेल्या 12 महिन्यात औद्योगिकरणाच्या कालावधीच्या तुलनेत सरासरी तापमानात 1.5 अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. एक काळ असा होता जेव्हा आपल्या आयुष्यात मशीन्स नव्हत्या आणि आपले जीवन खूप वेगाने पुढे गेले. त्याची किंमत अनेक दशकांपासून अंधाधुंदपणे कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि कोळसा जाळणे यामुळे आपल्याला ऊर्जा मिळाली, परंतु आपल्या वातावरणात भरपूर कार्बन डायऑक्साईड जमा झाला. म्हणूनच आज आपण हवामानाच्या संकटाने वेढलेले आहोत. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की संपूर्ण जगाचे तापमान हे गेल्या 1 लाख वर्षातील सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे आणि असे वाटत नाही की तापमान वाढण्याची ही प्रवृत्ती यावर्षी थांबेल. यावर्षी अशा आणखी काही नवीन नोंदी पाहिल्या जाऊ शकतात. हवामान बदलाबाबत आज जगभरात मोठी चर्चा सुरू आहे, परंतु ते थांबविण्यासाठी आवश्यक असलेली एकमत आणि प्रभावी पावले याबाबत अद्याप कोणतीही एकमत नाही. फेब्रुवारी 2024 मध्ये महासागरांचे तापमान एक नवीन विक्रमी प्रस्थापित करेल. या कालावधीत जगातील सरासरी समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान 21.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते, जो ऑगस्ट 2023 मध्ये सेट करण्यात आला होता. समुद्र जितके अधिक गरम होईल तितकेच समुद्री वादळे अधिक मजबूत होतील. वाढत्या तापमानाचा फटका प्राण्यांना बसत आहे, जे मानवासाठी अन्नाचे प्रमुख स्रोत आहेत, आणि वाढत्या तापमानामुळे सागरी परिसंस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. हवामान बदलामुळे निर्माण होणारी 90% उष्णता महासागर शोषून घेतात. पृथ्वीचा 2/3 भाग पाण्याने व्यापलेला आहे. त्यामुळे महासागरांमध्ये आणि त्यांच्या परिसंस्थेमध्ये जे काही बदल होतात त्याचा थेट परिणाम संपूर्ण ग्रहावर आणि तेथील रहिवाशांवर होतो. मग ते महासागराच्या खोलीत राहणारे प्राणी असोत किंवा उपस्थित प्राणी असो, जंगलामध्ये किंवा अगदी आपणही, ज्यांच्यामुळे आज पृथ्वी संकटाचा सामना करत आहे. युरोपियन युनियनच्या हवामान बदल संस्थेकडे 1979 पासून महासागरांच्या पृष्ठभागाच्या तापमानाच्या नोंदी आहेत आणि त्यानुसार फेब्रुवारी 2024 मध्ये तापमान 21.6 अंश सेल्सिअस विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. पूर्वीपेक्षा जास्त पाऊस पडेल आणि तो जितका जास्त होईल तितका वाढेल, असे नासाचे अंदाज आहे. समुद्राची पातळी वाढण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे हवामान बदलामुळे समुद्रात अधिक बदल होतील, कारण जलचरांचे जीवनमान बदलेल, म्हणजेच त्यांचे अन्न, राहणीमान आणि पुनरुत्पादन, आपल्या जगण्याची पद्धत बदलेल, जे समुद्राच्या बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकत नाहीत. अशा प्रकारे वाढत्या तापमानामुळे अनेक प्रजाती नष्ट होऊ शकतात. पृथ्वी आणि त्यावरील जीवसृष्टी हे संतुलनाच्या नाजूक धाग्याने बांधलेले आहे आणि हे संतुलन बिघडले तर त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण पर्यावरणावर होतो. 2015च्या पॅरिस हवामान परिषदेत जेव्हा जगभरातील देशांनी पृथ्वीचे तापमान 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्यास सहमती दर्शविली, तेव्हापासून ही एक मोठी उपलब्धी मानली गेली, जे ओलांडू नये, कारण त्या पलीकडच्या जगात पूर्वीपेक्षा जास्त संकट येतील. पण आपण या उंबरठ्यावर पोहोचलो आहोत आणि काही अंदाज सांगतात की आपण हा उंबरठा ओलांडला आहे. म्हणूनच आज लोक कुठेतरी उपाशी आहेत, कुठे खाण्याचे संकट आहे, कुठेतरी अकाली पाऊस आणि पूर यामुळे सर्व काही नष्ट होत आहे.